फक्त एक विजय मिळवता आला. पहिलाच मॅच जिंकले, लगातारचे 2 मॅच पराभूत झाली जीटी. पियुष स्वतःच्या यावर सुद्धा नाराज आहेत आणि चांगले कॅपेबल खेळाडू होते सगळे. होते सुरुवात. प्रसाद वतारे पहिला बॉल फेस करतील. आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा. डाऊन द लेग साइड. सैनिक पाटील. सैनिक पाटीलनी प्रभावित केले आरसीबी साठी या संपूर्ण स्पर्धेसाठी. पवन पाटील, सैनिक पाटील ही जोडगोली कमाल गोलंदाजी करते. कॅचेस काय चांगल्या टिपल्यात, पण समोर मोठा आव्हान आहे प्रसाद. आडव्या बॅटनी हॉरिझॉन्टल बॅटनी ओढलाय, खेचून आणलाय बॉल ऑन साइडला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. षटकार. गाव श्रीवर्धन. प्रसाद वतारे. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. या स्पर्धेतील 5वा षटकार आहे. प्रत्येक मॅच मध्ये 2-2 षटकार ठोकलेत, पण ही महत्वाची मॅच आहे. सेमीफायनलच्या पूर्व उपांत्य फेरीची मॅच म्हणता येईल. विजयी संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा पुलचा फटका. फटका आर पार आहे, ला जवाब आहे आणि 6 धावांची मोहर आहे. येतोय आणखीन एक षटकार. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार प्रसाद वतारेच्या बॅट मधून 6 धावा. सैनिक पाटील वर वार. चेन्नईचे खेळाडू पण आले इकडे, कारण कोण सेमीफायनल आपल्याकडे येईल हे पाहण्यासाठी शर्यत आलेत. पुढचा बॉल फुल टॉस. फटका फसलाय, पण चांगला फटका आहे. सीमारेषा पार जाईल. हा सुद्धा फास्ट अँड फ्युरियस फ्लॅट बॅटेड स्ट्रोक. प्रथम दर्शी वाटलं होते की बॉल सीमा पार करेल का नाही, पण टायमिंग नाही. ताकद मनगटांची प्रसादच्या इतकी होती की बॉल सीमा पार फेकलाय. लगातारचा 3रा आलाय प्रसाद कडून. 3 चेंडूत 19. 6 मारले तर नितेश सरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रसाद साठी. 5 मारले तरी पण वाईट बॉल. 5 मारले तरी पण 1000 आहेत घ्या. 5 किंवा 6. चला तर 5 मारलेत ना प्रसाद, तर 6व्यासाठी प्राइज वाढेल, पण पहिले 5 साठी 1000 निश्चित झालेत. 3ला 3 आलेत. हो, 4था पण आलाय प्रसाद वतारेच्या बॅट मधून. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 षटकार आलेत. अफलातून, अविश्वसनीय. आता 1 बाकी आहे. 1 जर आला तर 1000 येतील प्रसाद नितेश सरांकडून, आणि 6व्याला पारितोषिक वाढू शकते. सचिन सर शांत बसले. सचिन सर कुठे आहेत? या खिशातला एटीएम जरा ढिल्ला करा. 5वा आलाय रमेश खेडेकर सरांकडून. 1000 होते आणि 6 मारले तर नितेश सरांकडून 1000, म्हणजे टोटल 2000 येतील. 6वा आला तर रमेश खेडेकर यांच्याकडून 1000 आलेत. 5 षटकार आला. सचिन सर आवाज द्या. रमेश सर 6वा मारला तर काय?
परत 1000. एक आला तर 2000 होतील. ओहो, फुल टॉस. आउट, क्लीन बोल्ड. 5 षटकार डोकले, 30 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलला मात्र प्रसाद 6वा षटकार ठोकायच्या नादात बाद झाला. जावा तुम्ही, जावा रमेश सर, जावा कॅमेऱ्यामध्ये याल तुम्ही, जावा. कॅमेरामॅन फोकस करो. प्रसाद वतारे बॅटरच्या इकडे. कॅमेरा कॅमेरा. ₹1000. नितेश सर षटकार आला नाही म्हणून वाचलेत म्हणून खुश, का एक आला असतं जास्त खुश झाले असते? हा, पाहिजे होता नितेश सरांना तो षटकार. पण फुलटॉस बॉल म्हणजे या ओव्हरमधला सगळ्यात लुजनर बॉल होता आणि त्याच बॉलला विकेट आली प्रसाद. फुलटॉस म्हणजे नेहमीच षटकार आपण पाहतो. त्यावेळेस डाऊन द लेग साईड धावसंख्या 33 वर जाईल. संतोष निगुडकर आता सायकल आहेत. मागची मॅच काय खेळलेत संतोषाने. 5ला 5 षटकाराला 1000. संतोष निगुडकर यांच्यासाठी पण प्राइज ऑन आहे. चांगली गोलंदाजी पवन पाटील. कमबॅक करताना इथे पवन पाटील पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल येईल उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. मुख्य पण नो बॉल, विकेटच्याच बाहेर आहे मला वाटतं पिचिंग, त्यामुळे नो बॉल. आणि फ्री हिट. सुदर्शन चक्र पंचांचं फिरलंय. 34 धावा. प्रसाद जर 8 ओव्हर खेळले असता तर किती धावा झाल्या असत्या? 200. संपूर्ण ओव्हर खेळले नाही प्रसाद. फटका चांगला आहे संतोषांच्या बॅट मधून. फ्रीट होता त्यामुळे संधी होती संतोषांना. ताकद जास्त लागली नाही, टायमिंग नव्हता, त्यामुळे फक्त सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 35. यावेळेस कमबॅक पवन पाटीलचं. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. 3 धावा भुग्या दिल्यात. पहिल्या षटकात 30+ धावा होत्या. 32 या षटकात फक्त 3 आलेत. 35. वॉट बिहाइंड. जय बाद. प्रसाद बाद झाल्यानंतर धावाही थांबल्या आणि आणखीन एक विकेट आला. पण आता एजी अनिल. मागच्या मॅचला कमाल फलंदाजी केली अनिलने. आता टाइम घ्यायला तुमच्याकडे वेळ आहे, कारण जर तुम्ही पाहिलं ना तर प्रसादनी पहिल्या षटकातच 2 षटकांची धावसंख्या कमावली होती. त्यामुळे 1-2 बॉल अजूनही जयनी खेळले असते तरी काही वावगं ठरलं नसतं. विकेट वाचवायचा होता. जय माघारी आले. आता जबाबदारी या 2 बॅटरवर आहे. मागची मॅच कमाल खेळले दोघंही बॅटर. ही जोडगोळी आता मैदानात. अनिल आता स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला संतोष निगुडकर. पवन पाटील आले आणि विकेट आले. त्यांनी की शेवटच्या बॉलला प्रसादला प्रत्युत्तर केलं आणि बाद केला होता पवन अनिलसाठी.
ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये फक्त 3 धाबा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी. पवन अनिल साठी हलक्या बॅटनी खेळलं, इथे सिंगल येईल. 4 धावा फक्त दिल्या पवननी. वाह, हे वन पवन पाटील, कमाल गोलंदाजी RCB साठी. 36 धाबा या षटकात फक्त 4 धाबा आल्या. प्रसाद वतारे काही सुरुवात केली होती. प्रसादनी 5 चेंडूवर श्रेणिकेला 5 षटकारांचा प्रसाद दिला होता. रमेश खेडेकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं. नितेश सरांकडून 1000 होतं, पण 6व्या षटकार यायला पाहिजे होता, तो आला नाही. फुलटॉसला क्लीन बोल्ड झाली. आता गोलंदाजीसाठी रोहित आलेत, जर्सी नंबर 45 अनिल यांच्यासाठी. चांगला बॉल, इतका चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, एक सिंगल येईल इथे. सदोतीस ऐकला आता संतोष. मॅच मध्ये सुरुवात चांगली नाही झाली संतोषची. 3 चेंडूत 1 धावा, पण एक चांगले क्रिकेटर आहेत. लोवर वन समजू शकले नाहीत. वाह रोहित, काय चेंडू, चकवा बॉल होता, फसवा होता. जवळ जवळ गारद केलं होतं संतोष यांना. 4 मुंड्या चित केलं होतं. त्रेधा तिरपीट उडवली होती. गडबड गोंधळ झाला होता इथे. सावरलं शेवटच्या क्षणाला संतोषनी. धावा आहे, धावा चांगल्या झाल्यात. इथून पुढे 10-10 धावा जरी आल्या तरी ही धावसंख्या 100च्या जवळ जाईल प्रत्येक षटकात. पुलचा पटका देखणा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्रीला, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी खराब. 2 धावा इथे येतील. नजर हटी, दुर्घटना घटी. फायदा उचलला दोन्ही बॅटरनी. 39 धावा. फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग एरियात खेळण्याचा मनसुबा इथे यशस्वी ठरला नाही. संतोष निगुडकर. न्यू बॅटर आता राज, जर्सी नंबर 8. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकात 32 धावा. या षटकात 3 बॉल 3, 4 बॉल 3 आले. 4थ्या बॉलला विकेट आली संतोष यांची. आता अडचणी येतील KKR ला. धावा सुरुवात काय कमाल झाली होती. हलक्या बॅटने खेळले राजनी. बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल. धावसंख्या 40. ही पण बॅटची कडा होती. झेल इथे मात्र सुटला विकेट कीपर कडून. चाळीस धाबा. 3 षटकाचा खेळ संपला. 3 विकेट. प्रसाद होते, वाट होती धावसंख्या 200 होतील, 200 पार पण होतील का काय. पण पहिल्या 5 बॉलला 5 षटकार पहिल्या ओव्हरच्या आल्या होत्या. 40. 3 विकेट नंतर 40. पवन पाटील
मागचं षटक जबरदस्त टाकलं, 4 धावांचं एक विकेट आणला होता जयचा. राज आणि अनिल त्या 5 षटकात 50 धावा आल्या तरी 90 होतील KKR. हो, फटका चांगला आहे. खराब क्षेत्ररक्षण. राजच्या बॅटमधून येईल हा चौकार. KKRचा वार. धावा मिळतील 4. शुभम खराब क्षेत्ररक्षण, चौकार. चौकरी 40 धावा. आणखीन एक चांगला स्ट्रोक. हेलिकॉप्टर होता पण अलंग कार्पेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल मिळेल राजला. धावसंख्या 45. पवन पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला AG अर्थात अनिल. हो, फटका चांगला आहे, पॉवरफुलचा आहे आणि षटकार आला अनिलच्या बॅटमधून. अर्धशतक KKRचं पूर्ण होते. 51 धावा. फास्टेस्ट अर्धशतक म्हणता येईल. 4थ्या षटकातच 51 धावा केल्यात KKR. पवन पाटील. 90 ते 100 धावांची अपेक्षा होती टीम मीटिंग मध्ये, तसं ठरलंय KKRच्या, असंच दिसते. डाऊन द लेग साइड वाईट बॉल. धावा 52 या वाईडनी. पुढचा बॉल अनिलसाठी चांगला स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षक आहे. डीपला प्रोटेक्शन. एक सिंगलनी धावसंख्या 53. 4थं षटक. राज एक चौका ढुकलाय. 2 बॉल आहेत अजून या षटकातील. या 2वर एखाद दुसरा मोठा फटका किंवा सिंगल डबल पण चालतील KKRला. पवन विकेटच्या मागे जातील. डॉट बॉल. विकेट. वाईट बॉल. 54 धावा. राज यावेळेस चांगला स्लोवरून ऑफ कटर होता पवनचा. समजू शकले नाही रे आज. ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले. पहिले पुढे खेळू का समोर खेळू का मागे येऊन खेळू, या द्वंद्वामध्ये बॉल निघून गेला. बॅकफूट पॉइंटला बॅकफूटला खेळायचं का फ्रंट फुटला. हो, फटका चांगला आहे पण हवेत आहे. झेल होईल का. झेल धरणीला दान. एकच धाव मिळेल राजला. जीवदान मिळते राजला. धावसंख्या 55. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुढच्या 4 मध्ये 55 आले ते 110 KKR. दरम्यान बॅट चेंज करताय. ते बॅट चेंज होताना तिथे थोडीशी रणनीती सुद्धा सांगितली जाईल कॅप्टन प्रसाद कडून. हलक्या बॅटने खेळलाय.
व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी ते पाहायला मिळते. रोहित थोडीशी नाराज आहेत पंचांच्या निर्णयावर, हे सातत्याने पाहायला मिळतं. वाईट दिला नसता तर बॅटर नाराज असते, आता वाईट दिलाय ते गोलंदाज नाराज. ग्रेट डॉन ब्रॅडमन सरांनी लिहिलं पुस्तकात, मैदानातील दुर्दैवी माणूस म्हणजे पंच. कुठलाही निर्णय दिला तरी गोलंदाज नाराज किंवा फलंदाज दोघांच्या कुणाच्या तरी विरोधात. हो, हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अनिलचा. डॉट बॉल येईल इथे. चांगला कमबॅक रोहितचा. रोहित फिरकीचे जादूगर आहेत. वेगळ्या जाटणीची गोलंदाजी. स्लोवर वन फ्लाईट देतात बॉलला, त्यामुळे थोडेसे मनात संभ्रम निर्माण करतात बॅटरच्या, मारू का नको मारू, आणि तिथेच फसतायत बरेच बॅटर. हो, फटका चांगला आहे. सरळ हातात होता क्षेत्ररक्षकाच्या, झेल सुटलाय. एक सिंगल आली. त्याच दरम्यान अनिलसाठी धावा 58. फटका चांगला आहे राजच्या बॅटमधून. हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्वतः बाहेर गेले पण बॉलला मैदानाच्या आत ठेवलं. 2 धावा आरसीबी साठी सेव्ह केल्यात. आरसीबीचा छोटा एबी डिव्हिलियर्स म्हणता येईल त्याला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हा प्रतिस्पर्धी पण आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. हे चांगलं काम केले खेळाडूंनी. धावा 60. 5वं षटक मार्गस्थ आहे. राज बॅटिंगला. नॉन स्ट्राईकला अनिल. अनिल शेवटच्या षटकापर्यंत राहिले तरी धावसंख्या वाढू शकते. हलक्या बॅटनी खेळलाय. धाव येणार नाही. बॉल तिथंच रिंगाळलाय. डॉट बॉल. पहा क्रिकेट कसं आहे पहा. पहिल्या षटकातच 30+ धावा आल्या आणि दुसऱ्या 30 षटकांसाठी 4 षटकं लागली. हे क्रिकेट आहे. प्रसाद होत जेव्हा फलंदाजीला होते तेव्हा एकाच षटकात 30 आल्या होत्या. रोहित रनअप मध्ये बिघाड. मृत घोषित केला पंचांनी. बॉल डेड बॉलचा इशारा. पुन्हा गोलंदाजीसाठी धाव लागेल रोहितला. राज 10 धावांवर खेळतायत तर अनिल सुद्धा 10 धावांवर खेळतायत. ही पार्टनरशिप चांगली बिल्ट होते KKR साठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. खराब स्ट्रोक सिलेक्शन राज कडून. डॉट बॉल. 5 षटकांचा केस संपला. 60 धावा 3 षटक बाकी आहेत. 3 षटकात 30 आल्या तर 90, 40 आल्या तर 100, 20 आल्या तर 80. प्रशांत आले आता गोलंदाजीसाठी. हो, फटका चांगला आहे अनिल यांचा. एकच धाव मिळेल. राज धाव बाद. गरज नव्हती येत. रोटेट मध्ये 3 षटक आहेत अजून. राज सिंगल खेळले असते तुम्ही सुद्धा.
हे 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा चोरट्या पूर्ण केल्या तिथे अनिलनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा 63. अनिलकडे अनुभव आहे. 3000 प्लस धावा करण्याचा अनुभव अनिल यांच्याकडे. चांगलं क्रिकेट खेळलंय त्यांनी चेन्नईच्या भूमीमध्ये. प्रशांत अनिलसाठी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याच्या नादात शरीरावर चेंडू आदळतोय. डॉट बॉल येईल. 6वं षटक आहे. बॅकफुटला जाऊन खेळले तिथे. सिंगल आहे. पवन पाटील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली आहे. 64 धावा. 6वं षटक आहे. रितेश पहिल्या मॅचमध्ये प्रारंभी केले होते बॅटिंगसाठी रितेश, पण प्रभाव पाडू शकले नाही. त्यामुळे मग मात्र बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा बदल केला. विकेटचं पतन. 64. रितेश बाद. आता नितेश मैदानात. नितेश महाडिक 3 षटकार नितेशनीच जर मारले, नितेश तांबडे यांनी, तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे नितेश महाडिक यांच्याकडून. मारू शकतात. चांगलं क्रिकेट खेळतात. हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. डॉट बॉल. 7वं षटक आहे. धावा 64. वाटल्या होत्या 100 प्लस सहज होतील. व्हाईट बॉल. धावसंख्या 65. आता किमान 80 पाहिजे आहेत KKRला. व्हाईट बॉल. RCB मॅच मध्ये आलाय तुम्ही. धावा रोखण्यात यश आलंय पहिल्या 5 बॉलला 30 देऊन सुद्धा, पण असे वाईटनी मॅच पुन्हा KKR कडे जाऊ शकते. प्रशांत आवटी. वाईट बॉल. 3रा वाईड आहे लगातारचा. म्हणजे 5 लगातार षटकार पण पाहिले आपण याच मॅचला. आता लगातार 3 वाईड पण पाहिले प्रशांत आवटीकडून. प्रभात
आधेरी. चौथा वाईड प्रभात कडून. प्रभात आवडी 68 धावा म्हणजे एक चौकार विदाउट बॉल दिलाय. प्रभात अनिलच्या बॅट मधून मोठा फटका. 6 धावा. अर्धा डझन धावा येत आहेत त्या स्ट्रोकवर. अनिल मागच्या मॅच पासून सूर गवासलाय. कमाल खेळलीत. पहिली थोडा वेळ घेत आहेत जरूर, अनुभव आहे, पण एकदा टप्प्यात आला का अनिल कार्यक्रम पक्का करतात. जबरदस्त खेळ. धावा 74. पहिल्या षटकात 5 बॉलला प्रसाद वतारेंनी श्रेणिक पाटीलला 5 षटकार ठोकले आणि 6व्या बॉलला विकेट दिली आणि धावसंख्या थांबली. हो इथे फटका बसला. हवेत आहे. प्रभात आउटी. पोचतील बॉलवर. झेल टिपतील का? झेल पर्यंत गेले. हाताला लागलं पण तोंडाला आलं नाही. इथे मात्र झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही, पण असा रनिंग झेल टिपणे कठीण असतं. पण प्रयत्नाला 100 मार्क प्रभात यांच्या. पण झेल मात्र घेता आला नाही. या 2 धावा येतील अनिलला. अनिल पोचतात 22 वर. 15 चेंडूंचा सामना केलाय. नितेश आलेत. नितेश तांबाडी सर ऐकलाय ते साथ देत आहेत. अनिल यांची धावसंख्या 76. डाउन द लेग साइड. प्रभात करू तो क्या करू इस विवंचना में. आता बसलेत खाली. मला टाकायचंय स्टंपवर पण बॉल जातो डाऊन द लेग साइड. कधी जाते उजव्या अष्टीच्या खूप बाहेर, कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला. प्रभातला आता स्वतःच्या वाईटचा कंटाळा आलाय. खूप लांब षटक रामायणातल्या हनुमंतासारखं हे वाढलंय. संपतच नाहीये. प्रभात हो पण याच्यावर तुटून पडलेत अनिल. ओरपीच चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून. सीमारेषा पार. KKR चा पलटवार. षटकार ठोकतोय प्रभात. प्रभातच्या गोलंदाजीवर अनिल. एजी म्हणतात. लोजी हा षटकार. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. 7 षटकांचा खेळ चाललाय. यावेळेस ऑन साइडला अनिल. एक सिंगल मिळते. सिंगलनी धावसंख्या 84 जी अपेक्षित होती. सचिन जाधव सरांना, कॅप्टन प्रसादला, नितेश सरांना ती धावसंख्या आता KKR ची आले. नितेश सर आहेत स्वतः आता बॅटिंगसाठी. हलक्या बॅटनी खेळले. बॉल सिंगल घेतली नाही कारण अनिल यांना स्ट्राईक मिळणे खूप गरजेचं. 7 षटकांचा केस संपलाय. KKR 84 धावा. शेवटचा षटक महत्वाचा आहे. मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरलाय जो क्वालिफाय झाला. साईनाथ निगुडकर कॅप्टन. कारण पहिल्याच मॅचला KKRला पराभूत केलं साईनाथनी. कमाल गोलंदाजी केली होती. पण KKR पण हार मानायला तयार नाही. प्रसाद 84 धावा 5 गड्याच्या बदल्यात. शेवटचा षटक 84 धावा. प्रशांत सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल. अनिल चांगले खेळतात. 29 धावा अनिल यांनी केल्यात. AG 79 जर्सी नंबर.
साईडला फक्त दिशा दिली ते. हो, गरज नव्हती. नितेश यांना थांबायचं होतं स्ट्राईक एंडला आणि येऊन द्यायचं होतं अनिल यांना, मग विकेट सोडायची होती. क्रिकेटचं एक सोपं सूत्र, पण ते लक्षात आलं नाही नितेश यांच्या. धावबाद करून बसले अनिल यांना. एक धावेल, दुसऱ्या धावेला बाद. धावा झाल्या 85. रफिक आले. अनिलने आवाज दिला पाहिजे नितेशाला की थांबा तुम्ही, मी येतोय. धावत सुटले दोघेही दोन साईडनी, त्यामुळे रनआउट. नि बॅटर रफिक. 90 पर्यंत धावसंख्या जाईल का? 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथे एक धाव येईल. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकेल. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 86 धावा. नितेश अजूनही खातं उघडलेलं नाही आहे नितेश तांबाडे यांचं. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगलच येईल. धावा 87. 2 चेंडू शिल्लक. रन आउट. रफिक सुद्धा बाद. धावा येत नाही आहेत आता KKR साठी. शेवटचा बॉल आहे. सत्याऐंशी धावा. रफिक धावबाद झालेत. नितेश सर आता स्ट्राईक एंडला. लास्ट बॉल. ग्रीन बोल्ड. विकेटचं पतन. अनिल थांबले असते 3-4 चेंडू मध्ये आणखीन धावा आल्या असत्या 10-12. बाद होत आहेत. क्लीन बोल्ड नितीश. धावा 87. 8 गड्याच्या बदल्यात KKR 88 धावा कराव्या लागतील RCB ला सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी.
मला जे खेळाडू किंवा आमचे पंच समालोचक किंवा मग कॅमेरा टीम कोण जेवायचं बाकी असेल तर त्यांनी मात्र जेवणासाठी जा. तर उत्तरार्धाला होते सुरुवात. रोहित आणि जितेंद्र प्रारंभिक बॅटर RCB कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक KKR कडून राज येत आहेत. राजने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात राज केले आपल्या गोलंदाजीनी. कॅप्टन प्रसाद वतारे, विकेट किपिंगला सचिन जाधव, या स्पर्धेची सर्व भूमिकेत त्यांना आपण पाहिले. रोहित साठी पहिला बॉल. राजचा पहिलाच बॉल रोहितच्या बॅट मधून फिरकावला होता. लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षक येत आहेत. मागच्या मॅचला रोहितनी 2 बॉल 2 षटकार 1 चौकार अशी सुरुवात केली होती. चौथ्या बॉलला आउट झाले होते. ला 88 लक्ष्य आहे RCB ला सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी. राज हो, फटका चांगला आहे. जितेंद्रच्या बॅट मधून भिरकावून दिलाय. सीमारेषा पार षटकार. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह स्पोर्ट्स चेन्नईच्या माध्यमातून हा षटकार लांब होता जितेंद्रचा. जितेंद्र अर्थात त्याच्या नावात जीत आहे, विजय आहे. राज नावाप्रमाणे राज करावं लागेल या मॅचवर. हो, काय बॉल टाकला होता. 4 मुंड्या चीत केल्या यावेळेस. बॅटर जितेंद्रला दिले प्रत्युत्तर छोट्याशा राजनी. अंबी किसी से कम नाही. मी सुद्धा काही कच्चा गुरुचा चेला नाही हे दाखवून देताना राज मैदानात, मेघना कॉलेज चेन्नईच्या मैदानात
जबरदस्त गोलंदाजी करताना पण जितेंद्र पण हार मानणार नाहीयेत. पुढचा बॉल यावेळेस पुढे आले डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका चांगला चाललाय सीमारेषेच्या दिशेने पण प्रसाद पहा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांनी धावसंख्या 9. धावा आपल्याला पाहायला मिळतात. रमेश खेडेकर साहेब, नितीश महाडिक साहेब आमच्या माणगावमधून या स्पर्धेसाठी म्हणजे इकडे स्थायिक झालेल्या चेन्नईला पण या क्रिकेटचा आनंद घेतात. इथे स्लोवर वन होता आजचा. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डिपला क्षेत्ररक्षक आहेत जय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी केले तद्वत एकच धाव इथे जितेंद्रला मिळते. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. पॉवर प्लेचे षटक. रोहित महत्वाचे बॅटर. 1 बॉल 1 केलंय राज रोहितसाठी. हा सुरेख गोलंदाजी. जोरदार अपील सचिन यांचा. विकेटच्या मागून सचिन जाधव सरांचा. पंचांनी फेटाळलाय अपील. डॉट बॉल आलाय राजचा. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर RCBची सुरुवात चांगली आहे. विकेट गेलेलं नाही आहे. 10 धावा आल्यात तर KKR म्हणेल चालतील कारण धावा 88 करायचे आहेत. 10ची सरासरी तर तशी आहे पण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. होत्याचं नव्हत्याचं होतं कधी घडेल. पहिल्याच 5 चेंडूत 30 धावा होत्या पण नंतरच्या संपूर्ण 7 षटकात 50 आल्या. हे क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे क्रिकेट काय दाखवेल आपल्याला सांगता येत नाही. या क्रिकेटनी रोज नव्या पहाटेला रोज नवीन दिशा दिली. या क्रिकेटवर आपण त्यासाठीच प्रेम करतो. प्रत्येक बॉलला काहीतरी नवीन मिळतं. अविश्वसनीय मिळतं. अनाकलनीय मिळतं. अद्भुत मिळतं. म्हणून या क्रिकेटच्या मागं पूर्ण भारत देश वेड आहे. आपणही त्यातलेच वेडे आहोत. क्रिकेटसाठी महाराष्ट्रातून चेन्नईपर्यंत आलो आम्ही. सुरेख गोलंदाजी. कॉट बिहाइंड. इथे विकेट आलाय जितेंद्र बाद. जय आले आणि जयनी जय करून दाखवला. विकेट आणला पहिल्याच बॉलला जितेंद्रचा. KKR साठी सुरुवात चांगली आहे आता. तर शेवटची 15 मिनिटं आपल्याला आहेत. पृथ्वीराज सरांनी सांगितले ज्यांना जेवण करायचं आहे टोटली त्यांना विनंती आहे जेवण करून घ्या. जे शिल्लक राहतील ते मग कुठली तक्रार घेतली जाणार नाही. ते उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. खेडेकर सर असतील, खेतल सर असतील आणि महाडिक सर असतील. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. बॅटर आलेत प्रशांत. पण जय काय सुरुवात केली षटकाची. पहिल्या बॉलला विकेट आणून दिला. इथे लेटकट खराब क्षेत्ररक्षण विकेटच्या माग. पण संतोष आहेत. वा काय फुटवर्क केला इथे पहा. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल तर प्रात्यक्षिक संतोष निगुडकर. खूप आत बॉल अडवलाय. खूप आत. इथे दिसतंय कॅमेऱ्यामधून. खूप आतमध्ये बॉल अडलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जय प्रशांत याच्यासाठी. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. ओव्हर कव्हर सीमारेषच्या दिशेने. भाग मिल्खा भाग. मैदानात 2 बॅटर तर क्षेत्ररक्षणात मैदानात 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. बॉलला थांबवलंय. खेळाडूची विजय झाला या रनिंग मध्ये. 2 धावा रोखू शकली नाही. 2 धावा आल्यात. 2 धावांनी धावसंख्या वाढवली. धावा झाल्या 14. जय प्रशांत आल्या 2-2 धावांचा
फटका खेळलेत. रिव्हर्स स्ट्रोक. यावेळेस गॅप प्रॉपर आहे. आणखीन एकदा 2 धावा येण्याची शक्यता आहे. आणखीन 2 धावा. आता मात्र प्रशांत चौथा स्ट्रोक येईल का? 2 धावा 3 वेळेस धावल्यानंतर सकाळपासून क्रिकेट खेळताना काय धमचाक होती. आपल्याला बऱ्याच वेळेस लक्षात येतं. प्रशांत आणि रोहित. जय प्रशांतसाठी. खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफला एक सिंगल. धावा 17. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल टिपलाय. रोहित बाद होत आहेत महत्वाचे बॅटर. जबरदस्त झेल टिपला. रितेशनी. पण आता तो आलाय. पाटील आलाय. मॅच आरसीबी साठी बनवू शकतात. आणि जो कुणालाच नको पाहिजे होता तो पण आलाय. पाऊस आलाय. आता सैनिक आलाय पण पाऊस घेऊन आलाय. उर्फ तात्या सैनिक पाटील. प्रसाद वतारे आता पुढचं षटक घेऊन कॅप्टन आलेत. आयकॉन. सुरेख गोलंदाजी इथे. डॉट बॉल. सैनिक पाटील. आता जबाबदारी आरसीबीची या खांद्यावर. आशा अळबुत नजरेने सर्व आरसीबीचे फॅन आता पाहतात ते सैनिक पाटीलच्याकडे. पण समोर प्रसाद आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. लोवर वनच्या जाळ्यात अडकवला इथे. डॉट बॉल ही खासियत आहे लेग कटर प्रसादचा. स्लोवर वन. पृथ्वीराजांच्याकडून सैनिकला जर प्रसादला षटकार टोकला तर 201 रुपये. पाहूया काय होईल. स्लोवर वन. जबरदस्त गोलंदाजी प्रसादची. डॉट बॉल. अठरा धावा. पहिल्या षटकात 10 आल्या होत्या. 88 धावांचं लक्ष आहे. अजून 70 धावा करायचे आहेत. हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक
आहे तिथे आणि जयनी जेल टिपलाय. सैनिक पाटीलला या जाळ्यात अडकवलंय. सापळा रचला होता, व्यूहरचना रचली होती. 251 पण वाचले. प्रभात आवटी आता न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. सैनिक पाटील चिन्हाचा चष्मा लावून माघारी भोपळा फोडू दिला नाही प्रसाद वतारेनी. आतापर्यंत एकतर्फी मुकाबला राहिले आरसीबी विपक्ष KKR.
22 धावा 4 गड्याच्या बदल्यात. पुढचा बॉल प्रसाद पवन पाटील साठी. 5 गडी बाद झाले, त्यामुळे मॅच आता कंप्लीट के के आर कडे झुकताना दिसते आपल्याला. डॉट बॉल. स्ट्रोक चांगला आहे. 4 धावा. सेमीफायनल टॉस, पहिल्या सेमीफायनलचा टॉस इथे होते. सत्तावीस धावा 5 षटकानंतर आर सी बी. 88चा पाठलाग करायचे होते. 51 आता 3 ओव्हरमध्ये. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई CSKMI रायव्हलरी आता पाहायला मिळेल. पहिली सेमीफायनल. फटका हवेत. जबरदस्त कॅच. काय फुलातून झेल टिपलाय पहा. जबरदस्त रनिंग कॅच राजचा. के आर राज करते मैदानात. आर सी बी आता मात्र सचिन 11 प्रीमियर लीग त्या तिसऱ्या पर्वात चौथा संघ मिळेल के के आर. जवळजवळ निश्चित होत आले. हैदराबाद सोबत खेळ. सनरायझर्स हैदराबाद विपक्ष के के आर. असा सेकंड सेमीफायनल का? इथून मात्र शेखर आणि गीतेश मॅच बदलवतील. षटकार आला याच दरम्यान.
जय आलीत गोलंदाजीसाठी डॉट बॉल हाताळलाय.
शेवटच्या षटकाच्या काही चेंडू शिल्लक आहेत. 45 धावा अर्थात निर्धारित झाले की KKR हे सनराइज हैदराबाद सोबत डॉट बॉल म्हणजे साथी समालोचक प्रदीप सर आहेत. प्रदीप भोईर सर या. हा फटका हवेत आहे. खेल होईल प्रसाद. झेल टिपलाय. विकेटचं पतन. लास्ट बॉल. राज चेंडूच्या खाली एक धाव येते आणि सामना जिंकलाय.